हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे 2 टमाटे घेतलेत. थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता. त्याचबरोबर लसूण घेतलेलं आहे. तर आपल्याला आता काय करायचं, कोथिंबीर अशी छान बारीक चिरून घ्यायची मैत्रिणींनो. खूप छान रेसिपी आणि सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल मी कशा पद्धतीने बनवते ते. तर पाहू शकता कोथिंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला हे मीडियम साईजचे 2 टमाटे घेतलेले ते पण बारीक चिरून घ्यायचे. आणि मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. जे कोण असेल ते लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे. खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे मैत्रिणींनो. संपूर्ण व्हिडिओ पहा. तर छान असा बारीक टमाटा आपला चिरून झालेला आहे बघा. ह्यातले बिया पण काढून घ्यायच्यात आपल्याला जरा टमाट्याच्या. टमाटा आपला चिरून झालेला आहे. तर आपल्याला हे मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले ते चिरून घ्यायचेत. कांदा पण आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे पाहू शकता. अशा पद्धतीने तर छान असा कांदा आपला कापून झालेला आहे पाहू शकता. त्याचबरोबर मी लसूण पण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि अद्रक किसून घेतलेलं आहे बघा. भाजीसाठी अद्रक टाकायचं कारण शरीराला अद्रक खूप फायदेशीर असतं. तुम्ही पण भाज्यांमध्ये टाकीत जावा अद्रक. इथे छोले घेतलेले आहेत. हे छोले छान मी भिजत घातले होते. रात्रभर छान भिजलेत आणि चांगले शिजून घेतलेत बघा 3 शिट्ट्या करून. त्याच्यामध्ये एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे. तर ह्या बटाट्याची आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायची पाहू शकता. साल काढून झाल्याच्या नंतर हे बटाटा आपल्याला बारीक बारीक असा सुरीने कापून घ्यायचा आहे. गरम बटाटा आहे मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्यो बारीक कापून घ्यायचा आहे पाहू शकता. तर छान असा बटाटा मी चिरून घेतलेला आहे. इथं गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. जशी भाजी असेल त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचे. लसूण टाकून झाला की कांदा 2 मीडियम साईजचे बारीक कापून घेतलेले ते टाकून दिलेत. कोथिंबीर थोडी टाकून दिली. कांदा आणि कोथिंबीर छान तेलावर परतून घ्यायची. कोथिंबीर मैत्रिणींनो तेलात टाकली की त्या कोथिंबीरीचा आरक सगळं तेलात उतरतो आणि भाजीला एक छान टेस्ट पण येते. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचे 2 टमाटे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून द्यायचे. आणि टमाटा पण कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. अद्रक टाकून घ्यायचे. अद्रक पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अद्रकचा कच्चा पण निघून जातो. छान असा कांदा टमाटा आपला परतून झालेला आहे पाहू शकता. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकून घ्यायची बघा.
1 चमचा धना पावडर टाकली मी, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा छोलेचा मसाला टाकलेला आहे मी। तर हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे तेलावर। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, कोणाला तिखट जास्त लागतं कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता। आता हे बटाटा आणि छोले मी त्याच्यामध्ये टाकून दिलेत, ते पण आपल्याला छान परतून घ्यायचेत। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा आणि टेस्टी पण तेवढीच होती। तर आपल्याला लागण असं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। भाजी थोडीशी आपल्याला ओलसर करायची, म्हणजे पातळ रस्सा करायचा नाही। पाणी टाकून झाल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकून झाल्यानंतर परत भाजी छान मिक्स करून घ्यायची। त्यानंतर इथे बघा कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी। कस्तुरी मेथीने कसं भाजीला खूप छान टेस्ट येते, तर थोडीशी आपण हातावर कुस्करून ती टाकून दिलेली आहे। छान मिक्स करून घ्यायचे। मैत्रिणी ह्याच्यामध्ये तुमच्याकडे बटर जर असलं तर तुम्ही बटर पण टाकू शकता, बटरने पण खूप छान टेस्ट येते भाजीला। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। भाजीला छान आपली अशी उकळी काढून घ्यायची आपली आता। एवढी मस्त होती ना ही भाजी, छोले बटाटा टाकून खूप छान लागती। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला तर अशा पद्धतीने ही नक्कीच करून पहा। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका।